महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आलेली आहे। 26 जानेवारी दिवशी महिलांच्या खात्यामध्ये 1500 रुपयाचा हप्ता नाही तर 10,000 रुपयाची रोख रक्कम जमा होणार आहे। लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा झाला नाही, त्यामुळे तुम्ही हप्त्या वाटपाची वाट बघत होता, परंतु तुमच्यासाठी आता आनंदाची बातमी आली आहे, कारण तुमच्या बँक खात्यामध्ये आता 10,000 रुपयाची रक्कम ही जमा होणार आहे। 26 जानेवारीचा औचित्य साधून एकनाथ शिंदे साहेबांनी व महिला व बालविकास मंत्री आदिताई तटकरे यांनी महिलांसाठी एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे। लाडक्या बहिणींनो, तुम्हाला माहितच आहे की एकनाथ शिंदे साहेब म्हणाले होते की महिलांच्या खात्यामध्ये 2100 रुपयाचा हप्ता सोडू, परंतु महिलांच्या खात्यामध्ये फक्त 1500 रुपयाचाच हप्ता जमा होत गेला आणि महिलांच्या खात्यामध्ये फक्त 1500 रुपये जमा झाले। पण आता देखील तुम्ही 1500 रुपयाचीच वाट बघत होता। सरकारने आता मोठा निर्णय घेतलाय। 26 जानेवारीच्या निमित्त महिलांच्या खात्यामध्ये 10,000 रुपयाची रक्कम ही जमा केली जाणार आहे। पण लाडक्या बहिणींनो, हे एकत्रित 10,000 रुपये तुमच्या खात्यावरती जमा होत आहेत, ते एकनाथ शिंदे साहेब कसे सोडणार आहेत हे देखील पहा। कारण लाडक्या बहिणींनो, तुम्हाला हप्ता वाढवून देऊ असं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं होतं, परंतु हप्ता वाढला नाही तर तो फक्त 1500 रुपये ठेवण्यात आला। म्हणजे वाढवून रक्कम तुम्हाला मिळणार होती ती सर्व रक्कम आता तुम्हाला एकत्रित मिळणार आहे। आत्ताच्या निकालानंतर एकनाथ शिंदे साहेबांनी हा मोठा निर्णय घेतलाय। तुम्हाला 1500 रुपयाचा हप्ता दर महिन्याला मिळाला, परंतु लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये आता एकत्रित 10,000 रुपये सोडण्यात येणार आहेत। येणाऱ्या फेब्रुवारी महिन्यामध्ये तुमच्या खात्यामध्ये 2100 रुपयाचा हप्ता वितरित होणार आहे। लाडक्या बहिणींनो, ही तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। सरकारवरती अनेक जणांनी टीका केली की लाडकी बहीण योजनेअंतर्गत फक्त 1500 रुपये महिलांच्या खात्यामध्ये येत आहेत आणि 2100 रुपयाची रक्कम खात्यामध्ये कधी जमा होणार। तर ही रक्कम आता एकत्रित महिलांच्या खात्यामध्ये सोडणार असल्याचा निर्णय सरकारने घेतलाय। त्यामुळे डिसेंबरचा राहिलेला हप्ता, जानेवारीचा हप्ता आणि वाढवून मिळणारे पैसे असे सर्व पैसे एकत्रित महिलांच्या खात्यामध्ये 26 जानेवारीच्या दिवशी जमा होणार आहेत। त्यामुळे महिलांना थेट 10,000 रुपयाचा लाभ मिळणार आहे। परंतु हे हप्ते कोणकोणत्या महिलांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहेत हे देखील जाणून घ्या, कारण हे जे विशेष अनुदान महिलांच्या खात्यामध्ये जमा होत आहे ही खूप मोठी रक्कम आहे आणि ही मोठी रक्कम देण्याचं काम हे महिला व बालविकास मंत्री आदिताई तटकरे करणार आहेत। महिला व बालविकास मंत्री आदिताई तटकरे यांनी महिलांशी संवाद देखील साधलाय। महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होत असताना कोणत्या अटी आणि शर्ती लावण्यात येणार आहेत हे देखील सांगितलंय। 21 ते 65 या वयोगटातील सर्व महिलांसाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आली आहे, कारण लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांच्या खात्यामध्ये 1500 रुपयाचे हप्ते आतापर्यंत जमा झाले त्यासाठी 21 ते 65 हे वयोगट होतं आणि आता देखील 26 जानेवारीला जी 10,000 रुपयाची रक्कम महिलांच्या खात्यामध्ये वितरित केली जाणार आहे त्यासाठी देखील 21 ते 65 या सर्व वयोगटातील महिलांसाठी आनंदाची बातमी आली आहे। तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत, परंतु यामध्ये उत्पन्नाची अट देखील लावण्यात आली आहे। मग किती उत्पन्न असलेल्या महिलांना सरसकट 10,000 रुपयाचा लाभ मिळणार आहे हे आपण पाहणारच आहोत, कारण ही रक्कम आता थेट महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। सर्वात जास्त रक्कम असणार आहे 10,000 रुपये वितरित होणार आहे, परंतु ही वाढवून मिळणारी रक्कम महिलांच्या खात्यामध्ये एकत्रित वितरित होत असताना बऱ्याच महिला अपात्र देखील ठरल्या आहेत, कारण सरकारने महिलांचे अर्ज तपासले त्यावेळी बऱ्याच महिला अपात्र ठरल्या आहेत। मग कोणत्या अटी आणि शर्तीमध्ये महिला अपात्र ठरल्या हे पाहूयात। कोणत्या महिलांच्या खात्यामध्ये थेट 10,000 रुपयाची रक्कम जमा होणार आहे हे देखील आपण पाहणार आहोत, कारण ज्या महिला 2100 रुपयाच्या हप्त्यासाठी पात्र ठरल्या नाहीत अशा महिलांच्या खात्यामध्ये 10,000 रुपये जमा होणार नाहीत। तर अजून ही लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1500 रुपयाच्या हप्त्याची वाट तुम्ही बघत असाल तर लाडक्या बहिणींनो, लक्षपूर्वक पहा, कारण लाभार्थी महिलांच्याच खात्यामध्ये शिंदे सरकार पैसे सोडणार आहे। निकालानंतर महिलांच्या खात्यामध्ये हप्ता सोडू असं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं होतं, त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आता हप्त्याचा लाभ तर मिळणार आहे। जर तुम्हाला 10,000 रुपयाचं विशेष अनुदान हवं असेल तर लाडक्या बहिणींनो, यासाठी सरकारने महत्त्वाच्या अशा 3 अटी लावल्या आहेत। यामधील सर्वात महत्त्वाची जी अट आहे ती सरसकट सर्व बहिणींसाठी लावण्यात आली आहे। जी 2 नंबरची अट आहे त्यामध्ये सर्व बहिणी पात्र ठरणार आहेत, कारण जेव्हा तुम्ही लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्वात पहिल्यांदा फॉर्म भरलेला होता त्यावेळी देखील ही
अट लावण्यात आली होती आणि आता देखील तीच अट लावण्यात आली आहे. परंतु जी तिसरी अट आहे ती सर्वात कठीण आहे. यामध्ये बऱ्याच महिला अपात्र ठरल्या आहेत. लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांनी जी ई-केवायसी प्रोसेस पार पाडली त्यामध्ये बऱ्याच महिलांचं आधार लिंकिंग सरकारने पाहिले. तुमच्या आधार कार्डवरून तुमच्या पूर्ण अर्जाची पडताळणी सरकारने केली आहे. यामध्ये 80% महिलांच्या खात्यामध्ये 10,000 रुपयाची रक्कम जमा होऊ शकते, परंतु 20% महिला अपात्र ठरू शकतात. अनेक महिलांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होण्यामध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात, कारण बँकांचे सर्व्हर देखील महिलांच्या अर्जासाठी अमान्य करण्यात आले आहेत. एकनाथ शिंदे साहेबांनी डायरेक्ट बँकांकडे निधी सोपवला, परंतु कोणत्या महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार नाहीत हे देखील पहा, कारण 26 जानेवारीच्या दिवशी महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे. परंतु महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी पात्र महिलांची यादी बनवली असून 26 जानेवारी निमित्त महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार असल्याचं परिपत्रक देखील जाहीर झाले. त्यानुसार फक्त पात्र महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा केले जाणार आहेत. मग महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी कोणत्या महिलांना पात्र ठरवले हे देखील आपण पाहणार आहोत. लाडक्या बहिणींनो, 26 जानेवारीच्या दिवशी हा जो हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तो विशेष अनुदान हप्ता जमा होणार आहे. कारण जेव्हा फेब्रुवारी महिन्यामध्ये लाडक्या बहीण योजना पार पडणार आहे, हप्ता वाटप होणार आहे, तेव्हा महिलांच्या खात्यामध्ये 1500 रुपयाचा हप्ता नाही तर 2100 रुपयाचा हप्ता जमा होणार आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेला शब्द पाळला आहे आणि आता महिलांना हप्ता वाढवून मिळणार आहे. महिलांच्या खात्यामध्ये 1500 रुपयाऐवजी 2100 रुपयाचा हप्ता फेब्रुवारी महिन्यामध्ये जमा होणार असल्याचं सांगण्यात आले. त्या अगोदर ई-केवायसी प्रोसेस देखील महिलांकडून करून घेण्यात आली होती, परंतु लाडक्या बहिणींनो, बऱ्याच महिलांनी ई-केवायसी प्रोसेस केली नाही, तर त्यांच्यासाठी देखील सूचना देण्यात आल्या आहेत. महिलांसाठी सरकारने एक शेवटची संधी उपलब्ध करून दिलेली आहे. येत्या 31 तारखेपर्यंत ई-केवायसी प्रोसेस कंप्लीट करून घ्या असं देखील सांगण्यात आले. लाडक्या बहिणींनो, आता जर तुम्ही ई-केवायसी प्रोसेस कंप्लीट केली नसेल तरी देखील तुम्हाला 26 जानेवारी दिवशी 10,000 रुपयाचा लाभ घेता येणार आहे. ई-केवायसी प्रोसेसची अंतिम तारीख ही 31 जानेवारीपर्यंत असणार आहे. मग 26 जानेवारी दिवशी लाभ मिळणाऱ्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे, परंतु तितकीच धक्कादायक बातमी देखील आहे, कारण यामध्ये सरसकट महिलांना लाभ मिळणार नाही. तर लाडक्या बहिणींनो, महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी स्पष्ट पत्रकारांशी बोलताना महिलांना सूचना दिल्या होत्या की तुम्ही जो आधार कार्ड नंबर वापरता त्यावरून तुमची सर्व माहिती सरकारला मिळत असते. परंतु बऱ्याच महिला अशा देखील आहेत की त्यांनी आधार कार्ड वापरून ई-केवायसी प्रोसेस तर कंप्लीट केली, परंतु पॅन कार्ड वापरत असताना त्यांनी अनेक चुका केल्या आहेत. त्याचबरोबर बँकेचं पासबुक जे दिलं आहे त्यामध्ये IFSC कोड देखील चुकीचे आहेत. मग लाडक्या बहिणींनो, तुम्ही जर चुकीची माहिती सरकारला पोहोचवली तर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास अडथळे निर्माण होणार आहेत. काही महिलांचे अर्ज हे अर्धवट ठरवण्यात आले आहेत. मग महिलांनो, तुमची माहिती सरकारपर्यंत पोहोचवली नसल्यामुळेच लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे मिळवण्यासाठी अडचणी निर्माण होऊ शकतात. कारण जेव्हा तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होतात तेव्हा ते डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून जमा होतात, परंतु तुमची बँक सर्व्हरच डाऊन असतील तर तांत्रिक अडचणी देखील निर्माण होऊ शकतात. त्यामुळे लाडक्या बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यावर पैसे जमा होत असताना ज्या महिलांच्या बँकेचा IFSC कोड चुकीचा आहे त्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत असताना तांत्रिक अडचणी निर्माण होऊ शकतात. सरकारने महिलांसाठी KYC प्रोसेस करण्याची मुदतवाढ देखील दिली आहे, परंतु जो 26 जानेवारीचा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये सोडण्यात येणार आहे त्यामध्ये बऱ्याच महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यासाठी अडचणी निर्माण होऊ शकतात. परंतु लाडक्या बहिणींनो, सरकारने त्याचं काम केलंय. एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेला शब्द पाळलाय. निधी मंजूर झाला असून हप्ता देखील महिलांच्या खात्यामध्ये सोडणार असल्याचा विश्वास महिलांना देण्यात आला. बँकेच्या अधिकाऱ्यांकडे पैसे दिल्यानंतर महिलांच्या खात्यामध्ये 26 जानेवारीच्या दिवशी पैसे जमा होणार आहेत. मग एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांचं काम पार पडले. हप्ता वाटपाला देखील सुरुवात होणार आहे. परंतु लाडक्या बहिणींनो, जर तुमच्या बँकेचा प्रॉब्लेम झाला तर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यामध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात. परंतु जर तुम्ही व्यवस्थितपणे ई-केवायसी प्रोसेस कंप्लीट केली असेल तर तुमच्या खात्यामध्ये हा हप्ता नक्की जमा होऊ शकतो. लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकनाथ शिंदे साहेबांनी वाढवून दिलेला हप्ता एकत्रित महिलांच्या खात्यामध्ये सोडणार असल्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्हाला अगोदरपर्यंत फक्त 1500चा हप्ता मिळत होता, 2100चा हप्ता नाही मिळाला, पण आता सर्वत्र पैसे एकत्र तुमच्या खात्यामध्ये वितरित होणार असल्यामुळे थेट 10,000 रुपयाचा लाभ तुम्हाला मिळत आहे. लाडक्या बहिणींसाठी ही महत्त्वाची
संधी ठरणार आहे. बहिणींना एकदम रक्कम मिळत असल्यामुळे बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी आणखीन एक खुशखबरी एकनाथ शिंदे साहेबांनी दिली आहे. ती म्हणजे फेब्रुवारीचा हप्ता 2100 रुपयाचा मिळणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना दिलेला शब्द तुमच्या भावाने पाळला आहे. महिलांना हप्ता वाढवून मिळत आहे. त्याचबरोबर महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी देखील लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यामध्ये 26 जानेवारी दिवशी 10,000 रुपयाची रक्कम जमा होणार असल्याची माहिती पत्रकारांशी बोलताना दिली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना आदित्यताई तटकरे यांच्याकडून दिलासादायक बातमी मिळत आहे.